नमस्कार. सुप्रभात सर्वांना. आणि दासबोध अभ्यास वर्गातर्फे सर्वांना आज अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण आता सत्संगाला सुरुवात करूया. ओम सहनाववतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जानसे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे। कवी वाल्मिकान सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ। प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ। एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा। नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या आजच्या सत्संगाची रूपरेषा थोडक्यात अशी आहे की आता राऊत सर आपली प्राणायाम साधना आणि ओंकार साधना घेतील. त्यानंतर सलीलजी मनोबलातील काही श्लोकांवर निरूपण करतील. त्यानंतर डॉक्टर निमखेडकर काका तत्वार्थ रामायणाविषयी आपल्याला उद्बोधन करतील आणि त्यानंतर आत्मषटक होऊन आपल्या सत्संगाची सांगत आहे. तर राऊत सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही साधनेला सुरुवात करा. नमस्कार. प्राणायाम आणि ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम. स्टॉप. प्राणायामचा अभ्यास आपण सुरू करतोय. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईल तेवढा फॉलो करा. एक्सहेल,
अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath, बाह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in, deep breathe in, पूरक. Hold breath, आंत कुंभक. Hold 1, 2, 3. Slow breathe out, रेचक. हा एक राऊंड झालाय, आणखी 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath, बाह्य कुंभक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, पूरक. Hold breath, अंतकुंभक. 1, 2, 3. Slow breathe out, रेचक. एक शेवटचा राऊंड. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath, बाह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, पूरक. Hold breath, 1, 2, 3. Slow breathe out, रेचक. नॉर्मल ब्रीदिंग. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करतोय. 5 ओंकार आपण करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान आणि नंतर 2 ओंकार. ओंकार आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये अ उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानाद सारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखानाद सारखा गंभीर असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. पूरक. पूरक.
शांत, शांत, शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र आहे सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize thumb size bright flame in between eyebrows where आज्ञा चक्र is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा दोन वेळा ओंकार. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक. पूरक. दोन्ही घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामच्या अभ्यासातनं मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हातांनी चेहरा कप करू. हरिओम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना आणि आपल्या सर्वांनाही वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 17वा श्लोक आपण सगळेजण एकत्र म्हणूया आणि त्यानंतर त्याबद्दलची काही विचार आपण बघूया. मनी मानव व्यर्थ चिंता वहाते अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे मती मंदते खेदमानी वियोगे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. जीवनामध्ये आत्मसाक्षात्कार हा न होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण समर्थ या श्लोकामध्ये सांगतात. त्या श्लोकाची आज फक्त आपण थोडी प्रस्तावना बघूया. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी आपल्या संपूर्ण
वाङ्मयाचा, वेद, वेदांत आणि अनेक प्रकारची शास्त्रपुराण याचा सांगोपांग त्यांनी अभ्यास केला. समर्थांच्या चरित्राचा आपण अभ्यास केला आहे, आपण अभ्यास करतोय आहोत. 12 वर्ष समर्थांनी केवळ तपश्चर्या केली नाही, केवळ जपजाप्य केलं नाही, केवळ ध्यानधारणा केली नाही, तर त्या काळात नाशिकला रोज 3 तास गुणिले 365 दिवस गुणिले 12 वर्ष इतकं समर्थांनी श्रवण केलं. बहुश्रुतता आणि बहुअभ्यासितता हा समर्थांचा फार मोठा गुण आहे. म्हणून जो वेदांत त्यांनी आपल्याला सांगितला तो आपण ऐकत असतो. सद्गुरू कसा असावा, तर श्रोत्रिय असावा, तो ब्रह्मनिष्ठ असावा, म्हणजे आत्मसाक्षात्कारी असावा. म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीमध्ये तो मास्टर असावा, हे समर्थांकडे आहे. पुढे यावर समर्थांचा श्लोक आहे, तो पुढे येईल, बराच पुढे येतो. पण सदा बोलण्यासारखे चालत आहे, अनेकी सदा एक देव असप आहे, सगुणी भजे लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तर आतापर्यंतचे होऊन गेलेले लोक, आता मी सद्गुरू सत्शिष्य यांच्याबद्दल बोलत नाहीये, आतापर्यंतचे होऊन गेलेले सगळे लोक आणि आता या जगात असणारे लोक, वास्तविक या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आतमध्ये आत्मतत्व आहे, पण त्याला न कळण्याचं काही कारण नाहीये. वास्तविक पाहता तसं काही कारण नाहीये, पण तरी ते त्याला कळत नाही. समर्थांचा एक अभंग आहे त्यावरती. समर्थ म्हणतात की देव जवळी अंतरी भेटी नाही तरी, मूर्ती त्रैलोकी संचयली, पण दृष्टी विश्वाची चुकली. भाग्य आले संतजन, झाले देवाचे दर्शन, रामदास धन्य झाला, देही देव प्रगटला. तर ते म्हणतात तो देव जवळच आहे, तो अंतरंगात आहे, पण तरी का भेटत नाही? याचं कारण समर्थ या श्लोकात सांगतात की मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. या निमित्ताने मी जरा पूज्य डॉक्टर काकांच्या ब्रह्मसूत्रावरचा ग्रंथ बघत होतो. त्यात डॉक्टर काकांनी काही विचार मांडले आहेत. ते म्हणतात की या विश्वनिर्मितीचा विचार करत असताना हे विश्व निर्माण का झालं आणि कसं झालं, हे 2 प्रश्न फार महत्वाचे आहेत. आता कसं झालं याचा आता विचार करायचा नाही, पण का झालं, व्हाय, हा आता बघायचा नाही. जर तो एकटा आनंदरूप होता, सच्चिदानंद असं जर का त्याचं स्वरूप आहे, तर मग त्याला हे विश्व निर्माण करावंसं का वाटलं? तर उपनिषद सांगतं की एकाकी न रमते, त्याला कर्मेना तर तो आनंद रूप कसा, आणि आनंद रूप जर तो आहे तर त्याला अनेक व्हावंसं का वाटलं? तर त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की लोकवस्तू लीला कैवल्यम. त्याला असं वाटलं की आपण खेळ करावा. जसे आपण एकटे आनंदात असतो, सगळं छान असतं, आणि तरी आपण पत्त्याचा डाव मांडतो, तिकडूनही आपण असतो, इकडूनही आपण होतो, आणि आपणच तो खेळ खेळतो. किंवा हल्ली आपण कॉम्प्युटर, मोबाईल त्याच्यावरती पण गेम खेळतो. काय कारण आहे? कारण याचं कारण जर का आपण शोधलं तर एकट्याला चैन पडत नाही, मग दुसरा कोणीतरी समोर पाहिजे, मग ते बघून त्याच्यातनं तो आनंद घ्यायचा आपण प्रयत्न करतो. अजून एक उदाहरण घेता येईल की आपण चांगले आहोत तरी आपण आपला सेल्फी काढतो. का बरं? चांगले आहोतच की, कशाला सेल्फी काढायची, काय गरज आहे? म्हणजे जसं आपण आनंदरूप आहोत म्हणजे काय आहोत असं आपल्याला बघावंसं वाटतं, तसं त्या परब्रह्म तत्वाला असं वाटलं आता ही संगती लावायची फक्त. असंच झालं असं नाही. तर अजातवादाचा जर का विचार केला तर अजातवाद म्हणजे काही निर्माणच झालं नाही असा विचार केला तर काहीच झालं नाही. अनेक वाद आहेत, चिद्विलासवाद आहेत, मायावाद आहेत, असा अजातवाद आहे. तर अजातवादाप्रमाणे काही झालंच नाही, पण असं आपण गृहीत धरतोय म्हणून संगती लावायची. म्हणून त्यांनी सांगितलं लोकवस्तू लीला कैवल्यम, खेळ करावासा वाटला त्याला, गंमत करावीशी वाटली. रामही आपण व्हावं, रावणही आपण व्हावं,
आता फार वरचा विचार आहे हा, पण असं त्याला वाटलं, म्हणून त्यानं अनेक प्रकारचे जीव हे निर्माण केले, आपल्यातूनच निर्माण केले. जसं समुद्राच्या फेसामधून किंवा समुद्राच्या लाटेमधून फेस निर्माण झाला, आणि फेस म्हणजे काय, तर ते बुडबुडे आहेत. तर जेवढे बुडबुडे आहेत तेवढी सूर्याची प्रतिबिंब त्यात पडली आहेत, आणि सूर्याच्या प्रतिबिंबाची जेवढी संख्या आहे तेवढे बुडबुडे आहेत, म्हणून तेवढी संख्या आहे. वास्तविक पाहता ते असे अनेक सूर्य आहेत का, तर तसं नाहीये. सूर्य एकच आहे, पण तरी आपल्याला वाटतं की इतके सूर्य त्या बुडबुड्यात पडले आहेत, पण ते प्रतिबिंब आहे. तसे एवढे जीव निर्माण केले त्याने. कशाला निर्माण केले, तर त्याला आता खेळायचं आहे. आता खेळाचा आनंद घ्यायचा असेल, तर ज्याला खेळायला द्यायचं आहे त्याला काही स्वातंत्र्य पण द्यावं लागणार आहे, तर खेळाचा आनंद घेता येतो. असा कठपुतळीच्या बाहुलीसारखा तो खेळ नाहीये, की जसं एखाद्या खेळाडूला खेळात गोल्ड मेडल मिळतं, तुम्ही अमुक अमुक इतकं करून दाखवला असा जर का विक्रम नोंदवला किंवा पहिले आला तर त्याला गोल्ड मेडल मिळतं. मग त्याने तसं केलं, त्याला ते स्वातंत्र्य द्यावं लागतं. तसं जीवांना स्वातंत्र्य दिलं. खेळाचा आनंद घ्यायचा असेल तर खेळणाऱ्याला स्वातंत्र्य द्यावं लागतं, इतकं स्वातंत्र्य द्यावं लागतं. आता जीवाला स्वातंत्र्य दिलंय ते खेळण्याकरता मिळालं, पण जीवाची समस्या काय झाली, जीवाची समस्या काय झाली, तर जीवाने हा स्वातंत्र्याचा मिळालेला भाग फक्त खेळाकरता न वापरता खेळातले पदार्थ आपले म्हणायला सुरुवात केली. तर खेळातले पदार्थ हे कोणाचेच नसतात. आपण मॅच बघतो टीव्हीवरती, ते फक्त त्यांच्या उंचीप्रमाणे ते बॅट आपली घेऊन येतात, ती स्वतःची असेल त्यांची, आणि ती परत घेऊन जातात. पण बाकी एरवीचं जे साहित्य असतं, ते स्टंप, ग्लोव्ज, चेंडू आणि अजून काय बाकीच्या काय गोष्टी असतील त्या त्या सगळ्या तुम्ही फक्त खेळायला गेलेले असतात स्टेडियमवरती. तुम्ही फक्त खेळायचं आहे, खेळ एन्जॉय करायचा आहे, आणि त्याद्वारे तुमच्या मालकाला तुम्ही आनंद द्यायचा आहे. पण होतं असं की त्याला वाटायला लागतं की हे खेळाचे पदार्थ माझे आहेत, हे स्टंप माझे, हा बॉल माझा. आणि ही माणसं पर्सनली जेव्हा घ्यायला जातात तेव्हा तो खेळाचा आनंद हा दूर होतो. ते नाही का, ते आपण बघतो ऑस्ट्रेलियाचे जे खेळाडू आहेत ते स्लेजिंग करतात, शिव्या दिल्यासारखं करतात. मग इतर खेळाडू पण त्यांना तसे उत्तर देतात, असं ऐकतो आपण. पण म्हणजे त्याला उपसवणं म्हणतात ना, आता आउटच करतो, याला पर्सनली घ्यायला लागले, त्यामुळे खेळाचा आनंद हा त्यातनं निघून गेला. हा श्लोक हा नेमकं आपल्याला हेच सांगतो. वास्तविक पाहता आपली जबाबदारी ही आपल्याला उत्तम पार पाडायची आहे. समजा आपण दासबोधाचं पारायण घ्यायची जबाबदारी जर का घेतलेली आहे, रोज एक समास वाचायचा आहे, आणि एखाद्या दिवशी दुसऱ्या काहीतरी महत्वाच्या कामाला प्राधान्य दिलं, आणि कोण बघणार आहे असा विचार करून त्या दिवशीचा समास दुसऱ्या दिवशीच्या समासाबरोबर वाचू, एका समासाची तूट ही दुसऱ्या दिवशी भरून काढू, कोणाला कळणार आहे? नाही, समर्थांना कळणार आहे ना, समर्थांना कळणार आहे. मग अशा वेळी एखाद्या दिवशी आपली अर्धा तास आपण एक झोप कमी करावी, पण त्या दिवसाचा खंड पडू देणार नाही. महत्वाचं कामही करीन आणि पारायणातही खंड पडू देणार नाही. हे मी मनापासून करायचंय, कशासाठी पर्सनली घ्यायचं. मनाच्या श्लोकांच्या विचारांमध्ये आता अजून एक उदाहरण सांगतो. हा, हे जे आहे हे ऐकणाऱ्यांचे कॅमेरे ऑफ असतात, मला त्यांचे चेहरेच दिसत नाही हो, असं मी जर का पर्सनली घेतलं तर वैयक्तिकरित्या मी त्यात गुंतायला लागलो, तर माझ्या अभ्यासातलं लक्ष हे आपोआप कमी होणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. आणि खेळातलं लक्ष कमी होणार आहे, आणि ज्या खेळाकरता मला भगवंताने ही योजना केली आहे, आपण सर्व इथे ऑन डेप्युटेशन आले आहोत, हे आपल्याला लक्षात आधी घ्यायला पाहिजे. फक्त या अध्यात्म साधनेकरता हा विचार नाहीये. प्रत्येकाने आपण आपल्या घरातला विचार करू. तर मी या घरातला करता आहे असं समजलो आपण, मी कोणाचा तरी नवरा आहे, मी कोणाचा तरी बाप आहे, आणि मी कोणाचा तरी मुलगा आहे. म्हणजे ही माझ्या आश्रमातली व्यवस्था आहे, म्हणजे ही माझ्या घरातली व्यवस्था आहे. तर ते पण मी माझी ड्युटी उत्तम केली पाहिजे, माझ्या पत्नीकरता, माझ्या मुलाबाळांकरता, माझ्या आई वडिलांकरता, माझ्या शेजाऱ्यांकरता, आणि माझ्या समाजाकरता सुद्धा. जे कर्तव्य मी केलं पाहिजे ते उत्तम केलं पाहिजे, म्हणजे मला खेळातला आनंद मिळणार आहे. कुणी मला काही बोलला तर ते मी खेळतोय अशा अर्थाने विचार केला पाहिजे. हा माझा विचार नाही आहे, हा गोंदवलेकर महाराजांचा विचार आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, खेळा ऐसा प्रपंच मानावा, वी आर प्लेइंग.
अशा अर्थाने विचार केला तर कोणी मला जर का वाईट बोललं तर ते मी खेळाच्या अर्थानं घेतलं पाहिजे. अच्छा, असं आहे का? आता मी आऊट होणारच नाही. त्याने माझ्याकडे बॉल टाकलेला आहे, तो काम क्रोधाचा बॉल टाकलेला आहे. मी क्रोधित होण्यासाठी त्यांनी तो बॉल टाकलेला आहे. आता मी विवेकाची बॅट हातात घ्यायची आहे आणि तो चेंडू सीमापार टोलवायचा आहे, सिक्सर किंवा फोर मारायची आहे. पण मी बोल्ड होतो आणि मला राग येतो. आता मला जेव्हा राग येतो तेव्हा तो जिंकला की नाही, आणि तो आऊट म्हणतो. आता तो आऊट म्हणल्यानंतर मला अजूनच राग येतो. आता ऍक्च्युली झालंय काय, कशा करता मनुष्य हे समाधान हरवून बसलाय? समाधान काय मला कुठून पुण्याहून आणायचंय का, किंवा कुठल्या दुसऱ्या देशातून आणायचंय का, किंवा अमेरिकेतून बोलवायचंय का? तर तसं नाहीये. समाधान हे आपल्या जवळच आहे. म्हणून समर्थ 17व्या श्लोकात अत्यंत सावधानतेने सांगतायत. आता समर्थ असं वाटतं की इथून पुढे फिलॉसॉफी बोलायला सुरुवात करतायत. आतापर्यंत त्यांनी नीती, सदाचार, जगाची वास्तवता, मृत्यू वगैरे हे सगळे विचार झाल्यानंतर इथून पुढे ते फिलॉसॉफी बोलायला सुरुवात करतायत. गेल्या 3 श्लोकांमध्ये आपण मृत्यूचा विचार बघितला. मृत्यू याचा अर्थ काय, तर देह बदलणे, शर्ट बदलणे. आपण आपला शर्ट जुना झाला की टाकून देतो, नवीन धारण करतो ना. किंवा समजा कुठे पावसात आपण भिजून आलो, काय होतं, शर्ट ओला झाला की आपल्याला इतका तो घट्ट चिकटतो की तो काढायला खूप त्रास होतो, तो निघत नाही. तसं मृत्यूचं होतं की ते सगळं आपण आपलं मानतो म्हणून मृत्यू आपल्याला अवघड वाटतो. त्याचा विचार आपण केला आहे, आता तिकडे जायला नको. पण इथून पुढे आता समर्थ ही फिलॉसॉफी सांगताय, आणि माझ्या जीवनामध्ये मी किती चिंता करावी, त्याला काही मर्यादा आहेत की नाही. आपली कर्तव्य जर का आपण उत्तम रीतीने पार पाडली, सगळीच म्हणजे इतरांची कर्तव्य, घरातल्यांची कर्तव्य वगैरे असं नाही मी म्हणत, आपलं स्वतःच सुद्धा आपल्याबद्दल काहीतरी साधना करण्याचं कर्तव्य जे आहे ते जर का आपण उत्तम पार पडलं तर आत्मसाक्षात्कार होणार नाही का, असं या श्लोकातून समर्थांना सुचवायचं आहे. त्याबद्दलचा अधिक विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करूया. इथे मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. आपण आता रामरक्षा स्तोत्राचं पठण करूया. श्री रामरक्षा स्तोत्रम. ओम श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम् श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानम्. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम्. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतून धनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुं आविर्भूतं मजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धो दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्निचित् मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटिः पातु
सक्तिनी हनुमत् प्रभुः ऊरू रघुत्तमः पातु रक्षक कुलविनाशकृत् जानुनी सेतु कृत्पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषण श्रीद पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां य सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिर्मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रीलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डलीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघुत्तमौ आतसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षयाशुगनिसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मण अग्रतः पति सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामं पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेश पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेयः पराक्रमः इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिर्वै न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणाणवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रामधारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणो वचसा गृणामि श्रीरामचन्द्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरितो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं
श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्। रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर। राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने। इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं। रामचन्द्रार्पणमस्तु। शुभं भवतु। जय जय रघुवीर समर्थ। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। गणाधीश जोईश सर्वा गुणांचा गुणारंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथानंतया राघवाचा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन। आज अक्षय तृतीया आहे। सर्वांना शुभेच्छा। असं सांगतात की अक्षय तृतीयेचं महत्व असं असतं की अक्षय तृतीया ज्याचा क्षय होत नाही असं ते अक्षय। मग आजचाच दिवस काय असा तर म्हणे की जे आहे ते आजच्या दिवशी ज्योतिषाच्या माध्यमातून आपल्याला असं कळतं की सूर्य चंद्र आणि शुक्र हे तीनही आपल्या उच्च राशीमध्ये असतात। हा योग जो आहे तो हा नेहमी येत नाही। दुसरं असं की आता त्याचा उपयोग आम्ही काय करून घ्यायचा, आमच्या श्रद्धेचा उपयोग भावनेचा उपयोग काय करून घ्यायचा। तर म्हणजे जे आहे ते क्षय ज्याचा होत नाही असं काहीतरी करायचं। मग काय करायचं म्हणजे आम्ही असा संकल्प करायचा, या संकल्पाचा क्षय होऊ नये। काय संकल्प आहे? संकल्प हाच आहे की म्हणे जीवो ब्रह्मेव नापरा। ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या म्हणजे ब्रह्मच सत्य आहे, ईश्वरच सत्य आहे, जग भासमान आहे। ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या शंकराचार्यांचं वाक्य आहे। जीवो ब्रह्मेव नापरा, जीव आणि ब्रह्म एक रूप आहे, ते वेगळे नाही। हे शंकराचार्यांचं वाक्य आम्ही संकल्प रूपामध्ये आपल्या अंतःकरणात आणायचो आणि याप्रमाणे आमचं होऊ देवो अशी प्रार्थना जी आहे ती भगवंताला सद्गुरूला करायची
आणि हा संकल्प मनापासून करायचा की हा संकल्प जो आहे तो त्याचा क्षय न होऊ दे, पूर्ण होऊ दे या संकल्पाला. हे कसं होईल, हा संकल्प साकार कसा होईल? म्हणजे तत्वार्थ रामायण वाचून हा संकल्प साकार होईल. रावणाच्या भगवंताच्या लीला, रामप्रभूच्या लीला ह्या अत्यंत सुंदर आहे, आल्हाददायक आहे, मनस्वी आपल्याला आनंद देणारा आहे. त्या कथा आपण वाचाव्या. सर्वसाधारण मनुष्य जो आहे तो कथा वाचतो, कथा ऐकतो, कथा सांगतो, त्याला ते आवडतात. सर्वसाधारणपणे कथा ऐकणं, वाचणं, सांगणं हे एक थोडासा आपल्याला जो आहे तो बऱ्यापैकी तो छंद लोकांना असतो. तर तत्वार्थ रामायणामधल्या ज्या कथा आहे, रामायणामधल्या कथा त्या आम्ही ऐकाव्या, वाचाव्या, मनन करावं, त्याचं चिंतन करावं आणि त्यातलं तत्व काय आहे. म्हणून ते तत्वार्थ रामायण ग्रंथ जो आहे तो हा साधा सुद्धा नाहीये. डोंगरे महाराजांची परावाणी याला लाभलेली आहे. त्या परावाणीचा आम्ही जो आहे तो इथे उपयोग करून घ्यावा. काय आम्ही कथा पाहिली रिसेंटली आणि त्यातून जे आहे ते आम्ही तत्व घ्यावं. तर म्हणजे आम्ही आत्ताच पाहिलं की म्हणजे जे आहे ते शंकर आणि सती यांचा संवाद आपण पाहिला. सतीला शंका होती. सतीला काय शंका होती की म्हणे हे काही सगुण आणि निर्गुणाचं यांनी या ठिकाणी जे आहे ते विवेचन केलेलं आहे. सती म्हणत होती की महाराज, हे जे राम रुदन करतात ते सीते करता, हे तर स्त्रीच्या वियोगात रडत जातात. आणि आपण तर मला कधी जे आहे ते नजरवर करून पाहत सुद्धा नाही, पण हे राम तसं करतात ते. तर तुम्ही असं कसं म्हणता की हे राम भगवान आहे? आपल्याला सुद्धा असा प्रश्न पडतो मूर्तीचं दर्शन घेताना की या मूर्तीमध्ये परमेश्वर आहे की नाहीये, जगामध्ये परमेश्वर आहे की नाहीये, परमेश्वर आहे तर मग हे जग असं का? अशा प्रकारचे प्रश्न आम्हाला जे आहे ते समोर येतात. तर त्यावर यांनी असं म्हटलं शंकरांनी की नाही नाही नाही, म्हणे ते जे आहे ते हे परमात्मा ह्या ठिकाणी जो आहे ते नाटक करतात. हे खरेच रामच आहे. हे खरोखरच काय आहे तर म्हणे राम ब्रह्म व्यापक जग जाना, असं तुलसीदासजी म्हणतात की हे राम कसे तर म्हणे हे जे आहे हे व्यापक आहे. परब्रह्म हे सर्वदूर व्यापलेलं आहे. जगत प्रकाश प्रकाशक रामू असं म्हणतात. हे रामातच प्रकाश सर्वदूर आहे आणि मायाधीश ज्ञान गुण धामू, हे मायाधीश आहे. यांना जर आम्ही समजलं की हे कसे परब्रह्म व्यापक सर्वदूर आहे तर आम्हाला समजेल की व्यापक परब्रह्मच आहे, पण या ठिकाणी स्वतःची लीला करतो आहे. रामलीला या ठिकाणी चालली आहे. मग त्यावेळेस मग सतीने असं म्हटलं की बाबा महाराज, सर्वव्यापक परमात्माला आपण वंदन करता, मग तो परमात्मा माझ्यात आहे की नाहीये? मग शिवांनी म्हटलं पार्वतीला की हो, तो तुझ्यामध्ये पण आहे की, का नाही, तुझ्यात सुद्धा आहे. मग सतीने विचारलं की मग तुम्ही मला वंदन का नाही करत, माझ्यात जर आहे तर? त्याचं ह्या रामायणामध्ये डोंगरे महाराजांनी उत्तर दिलंय की शिवांनी म्हटले, शिवाच्या मुखातून त्यांनी इथे उत्तर दिलंय की तुझी फार इच्छा असेल तर तुला सुद्धा नमस्कार करत जाईल. तुझी इच्छा असेल तर तुला सुद्धा मी नमस्कार करत जाईन, कारण राम ब्रह्म व्यापक जग जाना, त्याला ओळखायचंय आपल्याला. मला काही त्याच्यामध्ये बाधा नाही, ऑब्जेक्शन नाही, असं ते म्हणतात. मग सती म्हणाले की बरं, माझं तुम्ही मला वंदन कराल, ठीक आहे, तुम्ही मला वंदन कराल, सगुण मी आहे, सगुण तुम्ही आहे यावेळेस. कारण हा पार्वती शंकर पार्वती संवाद चाललेला आहे. रामायण म्हणजे काय तर शंकर पार्वती संवाद आहे हा, हे नेहमीच लक्षात ठेवायचं की या संवादाला आपल्याला सोडता येत नाही. हे मुख्य आहे हा संवाद जो आहे तो. मग आता तुम्ही मला हे सांगा की जर सर्वव्यापक परमात्मा आहे तर मग तुम्ही
जे आहे त्याला वंदन कसं करायचं सर्वव्यापक परमात्मा? तुम्ही मला तर वंदन करून द्याल, त्याला? तर त्यावर मग त्यांनी डोंगरे महाराजांनी असं लिहिलंय की सर्वव्यापक परमात्म्याला वंदन मनाने होते, साकार परमात्म्याला प्रत्यक्ष वंदन होते. जो सर्वव्यापक आहे, जो सगळ्यात विराजमान आहे, त्याला तुम्ही मनाने वंदन करा. सगळ्यात भगवंताचा अनुभव कशाने होतो? म्हणजे बुद्धीने होतो. म्हणजे या ठिकाणी त्यांनी तत्व सांगून दिलंय. या ठिकाणी त्यांनी तत्व हे सांगितलंय की म्हणजे जे आहे ते प्रत्यक्ष आम्ही जावं मंदिरामध्ये आणि काय करावं, तर म्हणजे मंदिरात जाऊन जे आहे ते आम्ही मूर्तीचं दर्शन घ्यावं आणि मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर जे आहे ते काय करावं, अनुभव निराकाराचा घ्यावा. कारण की प्रत्यक्ष दर्शन जो आहे तो पंचमहाभूतामध्ये होईल, पण निराकाराचा अनुभव कशामध्ये होईल, तर म्हणे तो म्हणे मनामध्येच होईल. तो तसं होणार नाही. तर आता हे जे ती म्हणत होते की मी राम तर हे रुदन करतात ते, तर त्याच्यावर मग त्यांनी उत्तर दिलं की प्रकृतीचा स्पर्श होताच काहीतरी विकार जागे होतात, त्यासाठी प्रकृतीपासून दूर राहिलं पाहिजे. म्हणजे तर हे आपल्याला उपदेश आहे हा. रामाला तर राम तर लीला करतात ते. आम्ही जेव्हा प्रकृतीमध्ये येतो, आम्ही जे आहे ते पंचमहाभूतामध्ये आपल्या देहाशी आमचा संबंध होतो, तर त्या ठिकाणी विकार हे उत्पन्न होतील. पण काय करायचंय, साधना काय सांगितली, तत्वज्ञान काय आहे की प्रकृतीपासून दूर राहा, परमात्म्याचं ध्यान करा. श्री भगवान शंकर या ठिकाणी जगाला हा आदर्श दाखवतात. ते असं म्हणतात ते की म्हणजे भलेही प्रकृती सोबत असली, आता प्रकृतीला आपण सोडू शकत नाही. प्रकृतीमुळेच निराकार स्वरूप जे आहे ते निराकार स्वरूप अदरवाईज कसं पाहिलं, म्हणजे डोळ्यांनी पाहणं, त्या निराकाराला डोळ्याचा आधार घ्यावा लागला. बोलणं, त्या निराकाराला बोलण्याचा आधार घ्यावा लागला. त्याच्यानंतर चालणं, त्या निराकाराला शरीराचा आधार घ्यावा लागला. तर अशा प्रकारे त्या निराकाराला प्रत्येक ठिकाणी पंचमहाभूताचा आधार घेतला, जे त्यांनी स्वतःच निर्माण केलेला आहे. तर त्या प्रकृतीचा त्या ठिकाणी विकार जो आहे ते उत्पन्न होईलच, पण त्यापासून काय करायचं की म्हणे प्रकृतीच्या अधीन न होता त्यापासून अलिप्त राहता, म्हणजे बंधनात अडकायला नको, प्रकृती सोबत राहा पण प्रकृतीपासून अलिप्त राहा. हा या ठिकाणी जो आहे तो उपदेश आहे भगवान शंकराचा आपल्याला. भजनानंद जर मिळवायचा असेल, म्हणजे परब्रह्माशी जर गाठ पडायची असेल, परब्रह्माला जर आपल्याला ओळखायचं असेल, तर ते म्हणतात की विषयानंद हा सोडायलाच हवा, त्याशिवाय जे आहे ते आपल्याला मिळणार नाही, ब्रह्माचा अनुभव घेता येणार नाही, असं म्हणतात ते या ठिकाणी. म्हणून मनाने वंदन करायचं, त्याचा अनुभव घ्यायचा निराकाराचा आणि प्रत्यक्ष मूर्तीमध्ये त्या भगवंताला पाहायचं. आणि कसं पाहायचं, म्हणजे जसं दुधामध्ये लोणी आहे. दुधात लोणी आपल्याला कळतं का, पण कळत नाही, पण दुधामध्ये लोणी आहे आपल्या सर्वांना, आपण वी आर कन्व्हिन्स विथ दॅट, नाही का? सोने आणि दागिने, दागिन्यामध्ये सोनं आहे, वी आर कन्व्हिन्स. लहर बुडबुडे पाणी आहे, वी आर कन्व्हिन्स. बर्फ पाणी वाफ, वी आर कन्व्हिन्स की एकच तत्व आहे. लाकूड आणि अग्नी, अग्नी दिसत नाही लाकडामध्ये, पण अग्नी असतो. तर आकार जरी वेगवेगळे असले तरी सर्व आकारांमध्ये ईश्वर तत्व हे एकच आहे. अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. तर सांगत असं की हे आपल्याला ओळखायला पाहिजे. परत तुळशीदासजी असं म्हणतात की अखिल ब्रह्मांड मा एक तू, हे भगवंत तू एकच आहे. श्रीहरी जुजवे रूपे अनंत भासे. अनंत ह्यांनी अनंत शक्ती रूपात, आकार रूपात तुम्हाला या ठिकाणी दिसतो, वेगवेगळ्या शक्तीमध्ये. आणि असं तुळशीदासजी म्हणतात ते मीनी सांगते, वेद तो एक वदे. वेदांनी 4 वेद जरी असले तरी वदन एकच, तत्व एकच. श्रुती स्मृती साखरे, म्हणजे श्रुती आणि स्मृती त्याच्याकरता साक्ष आहे की वेदांनी असं म्हटलेलं आहे. कनक कुंडल विषय भेद नाहीये, म्हणजे ह्याच्यामध्ये भेद नाही. तत्व जरी वेगवेगळं वाढत असतं आपल्याला की हे पाणी आहे, हे आप आहे, हे आहे, तर ते म्हणतात की नाही, तात्पर्य हे आहे की जे आहे ते सर्व एकच आहे. म्हणून काय करा, म्हणजे सगुण साकार भगवंतावर तुम्ही प्रेम करा. निर्गुण निराकार ईश्वराचा बुद्धीने अनुभव घ्या. सगुण साकार ही प्रेमाची मूर्ती बनवा. सगुण साकार कृपा करेल, निर्गुण निराकार कृपा करणार नाही.
कारण निर्गुण निराकार कसं आहे तर म्हणे ते अकर्म आहे, अभोक्ता आहे, अकर्मता त्या ठिकाणी आहे. पण सगुण साकार कसं आहे, देवता आहे. त्या देवताची जी आहे रामाची आम्ही उपासना केली तर काय होईल, राम कृपा करेल आमच्यावर, तो दयाळू आहे, तो निष्ठुर नाही. आणि परब्रह्माच्या ठिकाणी, निराकाराच्या ठिकाणी असं काही नाही. आम्हाला जर परब्रह्मापर्यंत पोहोचायचं असेल तर सगुणाची आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे, असं जे आता सत्संग या ठिकाणी चाललेलं आहे, सारासार विचारही या ठिकाणी चाललेला आहे. तसं का नाही होणार की सगुणाच्या आधाराने रामाची भक्ती करून आम्ही जे आहे ते परमेश्वरापर्यंत पोहोचू, असं का होणार नाही, असं रामदास स्वामी आपल्या ओळीमध्ये सांगतात. तर हे जग असंच आहे. हे जगामध्ये सगळं वाईट नाही, सगळं चांगलं नाही. हे शुभाशुभाचं मिश्रण आहे. आणि सार त्याचं जे आपल्याला समजून घ्यायचं आहे, तत्वबोध काय आहे, तत्वबोध हा सतीच्या माध्यमातून आलेला आहे. कारण सतीला जे आहे ते कन्फ्युजन झालं होतं की राम जे आहे हे जे आहे परमेश्वर नाहीये. आणि त्याचा जो आहे तो उहापोह या ठिकाणी साकार आणि निराकार यात भेद कसा आहे आणि सर्व तत्व एकच कसं आहे, असं जे आहे ते या ठिकाणी डोंगरे महाराजांनी त्या ह्याच्या थ्रू सतीच्या आणि शिवाच्या कथेमधनं या ठिकाणी जे आहे ते प्रगट केलेलं आहे की सर्व काही ज्ञानस्वरूपच आहे, वेगळं असं काही नाही. आणि सुमिरत जाही मिटई अज्ञाना सोयी सर्वगु राम भगवाना, म्हणजे मायेचा हा धर्म आहे रणणं. सगुण भगवंताच्या लीलेत मायाचा धर्म जरी दिसला तरी ते माया रहित शुद्ध ब्रह्म आहे असं ते म्हणतात या ठिकाणी. तर कदाचित निर्गुण निराकाराची असंही त्यांनी लिहिलं आहे की त्याची उपासना करताना काय होईल निर्गुण निराकाराची, तर म्हणजे निष्क्रिय ब्रह्माचे चिंतन करण्यात आनंद तर मिळेल पण मागाहून मन थकेल. जो देव हलत नाही, चालत नाही, बोलत नाही, निराकाराचं ध्यान करणं कदाचित मन थकेल. पण ते म्हणतात की सगुण परब्रह्माचं जे रासलीला चिंतन आहे, त्याचं जे चिंतन आहे त्याच्यामुळे तुमचं कसं होईल की मन मध्ये रमून जाईल आणि ते त्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल. आणि प्रेम उत्पन्न झाला की तुम्हाला त्या निराकाराचा अनुभव त्या ठिकाणी होईल असं म्हणायचं आहे. तर सगुण भगवंतावरचं प्रेम आणि निर्गुण ईश्वर सगळ्यात आहे असा अनुभव या ठिकाणी व्हावा, असं ह्या सर्व गोष्टीमधनं फार महत्वाचं आहे हा तत्वज्ञान हे. म्हणून या ठिकाणी एवढा आपण विचार केला या गोष्टीचा. आपण पुढे जाऊया या ठिकाणी की पुढे काय होतं. तर ती जी आहे ती सती स्वतः रामाची परीक्षा घेते ते आपण पाहिलं. आणि रामाची परीक्षा घेऊन तिला रामाचं जे आहे ते स्वरूप त्या ठिकाणी जे आहे ते समजण्यात येतं की अरे हे जे आहे हे ईश्वर आहे, हे मनुष्य म्हणून नाही, अशा प्रकारचं तिला जे आहे त्या ठिकाणी अनुभव येतो. आणि अनुभवानंतर ती लज्जित झाली आणि लज्जित होऊन जे आहे ते त्यांनी काय केली, ती परत वापस आली. आणि शंकरही समजून गेले कारण ती सीता म्हणून गेली होती. शंकराने सीता म्हणून तिला माता म्हणून जे आहे आपल्या मनातनं त्यावेळेस जे आहे ते बाजूला केलं आणि जे आहे ते नंदिकेश्वर बसून जे आहे ते कैलासाकडे ते निघाले. आता कैलासाकडे गेल्यावर काय झालं तर म्हणजे जे आहे ते कैलासावर गेल्यानंतर जे आहे ते तिला असं कळलं त्या ठिकाणी की अरे आमचे वडील जे आहे ते वडील जे आहे काय करतात ते, तर म्हणे दक्ष प्रजापती जे आहे त्या हे करतात, जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. दक्ष प्रजापती शिवतत्व जाणत नव्हते. त्यांनी ठरवले की मी शंकराला या यज्ञात बोलवणार नाही. त्यांनी मोठा यज्ञ केला होता आणि शंकरांना बोलवलं नाही त्या ठिकाणी. म्हणजे त्यांनी जे आहे ते आता या ठिकाणी सुद्धा उपदेश केला आहे त्यांनी असा उपदेश केला आहे डोंगरे महाराजांनी की सगुण भक्तीमध्ये एक दैवत ठेवावं, एक विशिष्ट दैवत आपली इष्टमूर्ती ठेवावी, आपलं कुलदैवत ठेवावं, आपले गुरु ठेवावे, एक इष्टदैवत ठेवायचं. त्याच्याशिवाय अनन्य भक्ती होत नाही. इतर देवांना अंश रूपाने जाणा परंतु आपल्या इष्टदेवतेचं पूर्ण रूपाने जाणून घ्या. सर्वांना मान द्या पण आमची इष्टदेवता जी आहे त्याला सोडू नका, असं ते जे आहे ते त्यांनी तत्वज्ञान या ठिकाणी आपल्याला दिलंय. की दक्ष प्रजापतींनी जे आहे ते काय केलं की त्याला ज्याचा यज्ञ करायचा असेल त्यांनी यज्ञ करावा पण इतर सर्वांना मान द्यावा आणि एक काहीतरी ठेवावं असंही त्यांनी सांगितलं. आणि जे आहे ते त्यावेळेस जेव्हा हिनी पाहिलं सतीनी पाहिलं
की अरे हे सर्व लोक जे आहेत ते विमानात बसून दक्ष प्रजापतीकडे माझ्या वडिलांकडे जातात आहे आणि तिथे यज्ञाकरता जातात आहे आणि मला त्यांनी बोलवलं सुद्धा नाही. तर मग तिने जे आहे ते भगवान शंकरांना सांगितलं की अरे हे माझा वडील मोठा यज्ञ करत आहे. तर मग शिवजी त्यांना म्हणाले हा संसार आहे, या जगात कोणाकडे यज्ञ चालू असेल, कोणाकडे विवाह चालू असेल, कोणाकडे मृत्यूच्या पश्चात रडणे चालू असेल, असं म्हणाले ते. म्हणजे संसाराचा संबंध कसा आहे, मायेने भरला आहे. म्हणजे आम्ही वासनेमुळे आई आहो, वासनेमुळे बाप आहो, वासनेमुळे जीव पुत्र होतो. पिता पुत्राचा संबंध वासनेशिवाय आणखी दुसरा नाही. बापाची वासना प्रबळ असेल तर तो कदाचित गुंतून राहिले असेल घरामध्ये, तो परत जन्म घेऊन जो आहे तो मुलाचा जन्म घेऊन ते सांभाळायला तो येईल. अशा प्रकारचं जे आहे ते आपल्याला अध्यात्म सांगतो. फक्त श्रीरामच मायारहित ब्रह्म आहे, बाकी हे सर्व माया रूप आहे. आणि समर्थांनी सुद्धा म्हटलेलं आहे की कैचा माता कैचा पिता, कैची बहीण कैची भ्राता, हे सर्व मायेचे संबंध आहे. अशा प्रकारे समर्थांनी सुद्धा आपल्याला जे आहे ते जागृत केलेलं आहे. तर हे त्यांनी सांगितलं. त्यावेळेस सतीला त्यांची भाषा रुचली नाही. मुलीचं मन पित्याकडे जाण्यासाठी जे आहे काय झालं म्हणे, आतुर झालं. तर ती जी आहे ती आग्रह करू लागली. तेव्हा शंकर म्हणाले की अरे मी देवी तू तिथे जाऊ नकोस, हा यज्ञ केवळ निमित्त आहे, हा माझा अपमान करण्यासाठी आहे, असं त्यांनी लिहिलं. त्यांनी तर ते म्हणाले की नाही, तुम्ही त्यांचा अपमान पहिले केला म्हणे, दरबारात आले होते त्यावेळेस तुम्ही उठून उभे राहिला नाही. म्हणे नाही म्हणे, मी मनाने त्यांना वंदन केलं होतं. तर त्यावेळेस मग ते म्हणाले की म्हणे नाही, तुम्हाला वंदन करायला हवं होतं त्यांना. अशा प्रकारे त्यांनी त्याचं हे केलं आणि सांगितलं की आता मी जाते आणि वडिलांकडे जे आहे ते तिथे जाऊन पाहते काय करायचं काय नाही म्हणून. मग त्याने काय करावं, परत या ठिकाणी जे आहे ते 2 उपदेश डोंगरे महाराजांनी दिले की करावे किंवा न करावे, असं जर काही समज आलं, सतीला आलं होतं असं, करू की नको, जाऊ की नको असं. तर त्यांनी असं सांगितलंय की गोंधळ असेल तर काम करू नये, घरात वादविवाद झाला तर बाहेर जाऊ नये, नाहीतर घरातील वास्तुदेवता शाप देते असं लिहिलंय. आणि घरातील मुलांना 2-3 वेळा सांगून जर त्यांनी ऐकलं नाही तर सोडून द्यावं. कितीतरी जण असे आहेत की ठेच लागूनही ऐकत नाही. तर भगवान शंकरांनी सुद्धा जे आहे ते सांगितल्यावर सतीने ते ऐकणे योग्य होतं, परंतु ती स्त्री बुद्धी होती आणि ती त्यांनी जे आहे ऐकलं नाही आणि ते निघाली, नंदिकेश्वरावर निघाली. आणि शिवांना माहित होतं की आता हे परत येणार नाहीये असं त्यांना कळलं होतं त्यांच्या अंतर्ज्ञानाने. आणि तिथे गेल्यावर जेव्हा तिने पाहिलं की अरे जो आहे हे माझ्या पतीला बोलवणे, एवढं सर्वांना ह्यांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे, तर त्यावर मग त्यांनी काय केलं, ते म्हणे जे आहे तिला खूप राग आला, क्रोध आला तिला आपल्या की माझ्या यांना का बोलवलं नाही तुम्ही म्हणून. आणि नंतर जे आहे काय झालं की म्हणे जे आहे त्यांनी सतीचा क्रोध असह्य तिला झाला. तिने मग क्रोध बाजूला केला आणि त्याग करून ती पद्मासनात बसली आणि शिवाचं ध्यान जे आहे तिने केलं. जन्म जन्म शिवपद अनुरागा, अशा प्रकारे तिने जे आहे ते समाधी घेतली त्या ठिकाणी. आणि म्हणजे त्या ठिकाणी देहत्याग केला. आणि जेव्हा शंकरांना कळलं, नारद महाराजांनी सांगितलं, तर मग ते शंकरांकडे गेले आणि म्हणाले की अरे तुम्ही यांना जे आहे आता शिक्षा करा दक्ष प्रजापतीला. मग शेवटी वीरभद्राला पाठवून प्रजापतीला त्यांनी जे आहे ते त्याचा विध्वंस केला, त्याचं शिर कापलं वीरभद्राने. आणि तिथे मग प्रजापतीला बकऱ्याचं शिर लावलं गेलं. ते स्वतः तिथे गेले, दक्ष प्रजापती जिवंत झाले, शिवाचा सन्मान केला, यज्ञ परिपूर्ण झाला. आणि हरिद्वारजवळ कणखल जे आहे त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीने हा यज्ञ केला होता, म्हणून त्या ठिकाणाला दक्षेश्वर कणकल मध्ये आहे असं म्हणतात. तर अशा प्रकारे हा जे आहे ते हिमालयाकडे, हिमालय आणि तिची आई, तिचं नाव मैना म्हणून होतं, त्या ठिकाणी जो आहे तो सतीचा जन्म परत झाला. आणि त्या ठिकाणी परत जे आहे ते शंकर विवाहाची कथा त्या ठिकाणी येते. आणि शंकर जे आहे ते आपल्या ह्याच्यामध्येच, म्हणजे आपल्या भस्मांत शरीर, म्हणजे भस्म लावलेलं आहे सर्व शरीराला, आणि नंगे रंग त्यांचे गण होते असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारचे ते नग्न होते. म्हणजे काय, नग्न म्हणजे वासना रहित होते. आपल्याला तशा प्रकारे घ्यायला पाहिजे. पण ती वरात निघाली शिवाची कुणाकडे, तर म्हणे ती पार्वती विवाह करतात ती निघाली त्या ठिकाणी. आणि नंतर जे आहे ते तिच्या आईला, म्हणजे त्या पार्वतीच्या आईला जे आहे मैना राणी तिचं नाव होतं, तिला ते आवडलं नाही. ती म्हणाली की म्हणे हे काय, म्हणजे जे आहे असा नवरा माझ्या मुलीला नको, की जो आहे तो असा नंग असेल, म्हणजे भस्म लावलेला असेल, अशा प्रकारचा असेल आणि असे त्याचे गण असतील. तर तिला ते पसंत नव्हतं, तिने दाद लावून घेतलं.
ते म्हणाले की नाही मला नकोय असा असा जावाई. तर मग त्यावेळेस जे आहे ते नारद मध्ये आले आणि त्यांनी विष्णुनारायणाला अशी हे केली, विनंती केली की तुम्ही आपला पोशाख, तुम्ही आपलं स्वरूप शृंगार यांना द्या. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी कर्पूर गौरम करुणावतारम जे आहे ते त्यांना विष्णुनारायणाजवळ जो आहे तो शृंगार शंकराला पोचला. सर्वांना आनंद झाला, नारदांना आनंद झाला. त्यांनी सांगितले की दार ओढा, तुमचे जावई आले, पाहत किती सुंदर आहे. मग ते सुंदर तेजोमय स्वरूप जेव्हा पाहिलं मैनाराणींनी, तेव्हा त्यांनी दार खोललं. ज्याला वासनांनी स्पर्श केलेला नाही ते सुंदर असतं, असा एक उपदेश या ठिकाणी दिलाय की माझी मुलगी भाग्यशाली आहे असं ती म्हणाली त्या ठिकाणी. की इथे सासू जावयाचा लौकिक संबंध म्हणून समजावा नाही, जीवाशिवाचा संबंध समजावा. पाणी ग्रहण जब कीन महेशा, हिय हर्षे तब सकल सुरेशा. तर अशा प्रकारचं जे आहे ते मंगल भवन अमंगलहारी असं ते जे आहे ते मंगल कार्य त्या ठिकाणी होतं. परमात्मा निर्गुण निराकार पण आहे आणि परमात्मा सगुण साकारही आहे. परत जे आहे ते याचं विवेचन त्यांनी जे आहे अशा प्रकारे केलं या ठिकाणी. आणि राम कसे आहेत म्हणजे राम दोन्ही आहे, निर्गुण पण आहे आणि सगुण पण आहे, हे वर्णन झालेलं आहे या ठिकाणी. तर अत्यंत सूक्ष्म आहे आणि अत्यंत स्थूल आहे. तर होतं काय त्या ठिकाणी, त्यांचं म्हणणं असं आहे या ठिकाणी की आम्ही काय करतो की आम्ही अनुभूती घेताना जे आहे किती ज्ञानवंत पुरुष आहे की ते साकार भगवंताची भक्ती करत नाही, फार मोठी चूक करतात. आपल्या शरीरात भगवंत आहेत परंतु तो मायेच्या आवरणाखाली आहे. निर्गुण परमात्मा दिव्या समान आहे. म्हणजे दिव्याच्या प्रकाशात तुम्ही कुलूप तोडून चोरी करा, नाहीतर रामायणाचा पाठ करा, दिव्याचा प्रकाश त्यात काही भाग घेत नाही. अशाच प्रकारे निर्गुण परमात्मा कोणाला पाप करण्यापासून प्रवृत्त थांबवत नाही किंवा पुण्य करण्याकरता प्रवृत्त करत नाही, असं तो निर्गुण परमात्मा आहे. म्हणून काय तर म्हणजे जे आहे ते निग्रह आणि अनुग्रह करण्याची शक्ती केवळ श्रीराम आणि श्रीकृष्णामध्येच आहे असं ते म्हणतात. आणि कसं ओळखायचं तर म्हणजे ते आहे ते जो गुणरहित सगुण सोयी कैसे जल हिम उपल बिलग नाही जैसे. कसं ओळखायचं की सगुण आणि निर्गुण तेच आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं. तर म्हणजे सगुण आणि निर्गुण तेच आहे, कसं ओळखायचं तर म्हणजे आहे ते बर्फच पाणी आहे, पाणीच बर्फ आहे आणि नंतर वाफही तेच आहे. अशा प्रकारे निर्गुण सगुणामध्ये काही फरक नाही. सगुण परमात्म्यावर प्रेम जर झालं आपलं आणि तुम्ही जर जे आहे ते बायाच्या बंधनात तो तुम्हाला मुक्त करेल, व्यवहार शुद्ध करेल आणि निर्गुण निराकाराची त्या ठिकाणी त्या शक्तीची आम्हाला अनुभव त्या ठिकाणी येईल असं परत परत त्यांनी सांगितलं. नंतर त्यांनी असं एक लिहिलंय की राम कोमल पण आहे, राम कठोर पण आहे. म्हणे सीतेला असं एकदा असं झालं की म्हणे ती रामरायाचे पाय चेपत होती, तर म्हणे अरे हे जे आहे ते तिला थोडा अभिमान झाला त्याचा. आज त्याचा जो आहे तो अभिमान झाला, तर त्यांनी असं लिहिलं इथे की परमात्म्याला मग त्याचा हाताचा भार सहन होत नव्हता. रामाचे पाय अतिशय कोमल होते, लोण्याला जरी सहज हात लागला तिथे खड्डा पडतो, तसंच जे आहे ते लोण्यापेक्षा कोमल झालं होतं रामाचं शरीर त्या ठिकाणी. आणि सीतादेवीला त्यांनी सांगितले की अरे तुझ्या हाताचं वजन मला सहन होत नाही. म्हणजे हे तेच पाय होते जे वनवासामध्ये फिरले. पण दाखवलं यांनी या ठिकाणी की अहम जर मनुष्याचा वाढत असेल तर अहम वाढताना जे आहे ते मग असं भारी पण त्या ठिकाणी येतो असं त्यांना म्हणायचंय. हनुमंतामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि तो पाय दाबत होता रामाचे, तर म्हणे खूप जोजनाने दाबत होता. हनुमंत आवेशात मुष्टीने चरणसेवा करत होता, परंतु रामाच्या निंद्रेचा भंग झाला नाही असं म्हणतात. तेव्हा ते पाय कठोर होऊन जातात. मग श्रीराम कोमल आहेत की कठोर आहेत, मग श्रीराम दयाळू आहे की निष्ठुर आहे, त्याचा त्यांनी काय दिलंय त्याचं उत्तर की म्हणजे राम अतर्क के बुद्धी मन मानी. रामाचं गुण अनंत आहे आणि तुम्ही त्याचा विचार नाही करू शकत, तुमच्या बुद्धीला तो तर्क देऊ शकत नाही. म्हणून काय करा, साष्टांग नमस्कार करा असं असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. आनंद श्रीराम आहे पुढे असंही त्यांनी लिहिलंय. आनंद हवा असेल तर रामावर प्रेम करा, रामावर जर प्रेम केलं तर तो आनंद तुम्हाला मिळेल. भक्तीला गौण मानू नका, भक्ती गौण मानणाऱ्याचे ते बरोबर नाही ते म्हणतात. भक्तीला जे आहे ते तुम्ही मूर्तीमध्ये ईश्वर आहे का, अहो मूर्तीच्या ठिकाणी भगवत भाव दृढ कराल तर तुम्हाला मूर्ती ईश्वर बनून जाईल असं म्हणतात. म्हणजे भाव धरारे आपुलासा देव करारे, कोणी काही म्हणू यासाठी बळकट प्रेम असावं गाठी.
निंदा स्तुतीवर लावणी काठी मी तू हरा रे आपुलासा देव, असा भाव आहे. भावाचं असं वर्णन केलेलं आहे की जे आहे ते अशा प्रकारे त्यांनी लिहिलंय शेवटी की पार्वती देवीला मनोमन विश्वास बसला की जो निर्गुण निराकार ब्रह्म आहे तोच श्रीराम आहे. म्हणून जे आहे जेव्हा जेव्हा शंकराचं समाधीतून व्युत्थान होतं तेव्हा ते काय करतात तर म्हणजे जे आहे ते भगवान पार्वती देवीला रामकथा सांगतात किंवा रामाचं गुणगान करतात. अशा प्रकारचं वर्णन करून त्यांनी ह्या चॅप्टर या ठिकाणी संपवला आहे. आणि म्हणजे जे आहे ते हा चॅप्टर चाललेला आहे की रामावताराची काय कारण आहे. रामावताराचं हेही एक कारण आहे. या ठिकाणी शिव म्हणजे जे आहे ते पार्वतीला सांगतात ते की त्यांनी जे आहे ते ह्या गोष्टी रूपामध्ये समजावून दिलं की राम जे आहे ते नुसतेच परब्रह्म नाही पण सगुण आहे. एक हे झालं. आणि दुसरं रामावताराची कारण काय तर म्हणजे त्याला पहिलेच हे काही कारण नाही. एकोहम बहुश्याम गम्य अगम्य म्हणजे आम्हाला सांगता येत नाही काय कारण आहे. दुसरं काय सांगितलं की म्हणजे त्याला एकटा होता त्याला करमलं नाही त्याने म्हटलं लीला दाखवतो. तिसरं हे झालं की म्हणजे परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे, राक्षसांचा वध करण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी रामाचा किंवा रामाचे अवतार त्या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर जे आहे ते जय विजयची जी आहे ती गोष्ट पुढे आलेली आहे. नेक्स्ट म्हणजे खरं म्हणजे हे जय विजय यांना शाप असं आलेलं आहे या ठिकाणी. तर जय विजयांना जो शाप दिला होता तो पूर्ण करण्याकरता म्हणून भगवंताला अवतार घ्यावा लागला. त्याच्यानंतर मनु आणि शतरूपा यांना वरदान दिलं होतं. काय झालं की म्हणजे मनु आणि शतरूपा यांनी इतकं पुढे ती कथा आहे की त्यांनी जे आहे ते इतकं हे केलं म्हणजे तपस्या केली आणि त्या तपस्येमध्ये वर मागितला भगवंताला की तुम्ही जे आहे ते माझ्या पोटी तुम्ही जन्माला या. तर म्हणे हो ठीक आहे. म्हणून हे मनु आणि शतरूपा जे आहे यांचा पुढे जन्म दशरथ आणि कौसल्या या रूपामध्ये झाला. आणि त्या दशरथ कौसल्यमध्ये त्यांनी जे आहे ते रामाने काय केलं म्हणजे रामाने त्या ठिकाणी जन्म घेतला. आणि जय विजयाची कथा जी आहे ती अशा प्रकारची आहे की म्हणे संकादिक हे जे ऋषीमुनी होते हे भगवंताला भेटायला गेले. आणि भगवंताला जेव्हा ते भेटायला गेले तर त्यावेळेस जे आहे ते सनत कुमार म्हणजे चार आहे. वेदांतात अंतःकरणाचे चार भेद मानले, मन बुद्धी चित्त अहंकार. अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करतो त्याला मन म्हणतात. बुद्धी म्हणजे जेव्हा निश्चय होतो तेव्हा असतो. चिंतन करतो भगवंताचं चित्त. आणि जेव्हा अभिमान जागृत होतो की मी कोणी आहे मग त्याला अहंकार म्हटलंय. तर अशाच प्रकारचं त्यांनी या ठिकाणी जे आहे त्यांना हे दाखवलंय की बा हे जे आहे ते सनत कुमार जे आहे ते अशा प्रकारचे आहे. आणि हे सनत कुमार ऋषी सनत कुमार कसे आहेत म्हणे हे निर्विकार आहे. हे ऋषी कसे आहेत म्हणे निर्विकार आहे. मग त्यांना पाहणाराही निर्विकार होऊन जाईल अशा प्रकारची त्यांची प्रसिद्धी आहे असं ते म्हणतात. फक्त हे आहे की आपल्याला भगवंताचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्याप्रमाणे जे आहे ते निर्विकार व्हायला हवं. म्हणजे त्यांच्याप्रमाणे जे आहे ते अधिकारी व्हायला हवं. तेव्हा भगवंताचं दर्शन आम्हाला जे आहे ते होईल. तर हे जेव्हा वैकुंठामध्ये गेले जय विजय द्वारपाळ त्या ठिकाणी होते. तर त्यांनी रोखलं यांना. आता वैकुंठात गेले म्हणजे काय त्याच्यावर डोंगरे महाराजांनी वैकुंठ शब्दाचा थोडा विचार करू असं लिहिलंय. म्हणजे विगत कुंठा इति विकुंठा. वैकुंठ कशाला म्हणतात की म्हणे जी बुद्धी अतिशय शुद्ध झालेली असते तिला विकुंठा म्हणतात. आणि जे विकुंठित अर्थ शुद्ध बुद्धीत जे प्रगट होते ते वैकुंठ होय. म्हणजे आपली बुद्धी कशी आहे यावेळेस मलिन बुद्धी आहे. संसारामध्ये मलिन झालेली बुद्धी आहे. पण ही बुद्धी जर आपली शुद्ध झाली तर काय होईल की शुद्ध बुद्धी झाली तर त्याला आपण वैकुंठ म्हणू. म्हणजे देहबुद्धी ते आत्मबोधी करावी असं जे समर्थांनी लिहिलं आहे ते आत्मबुद्धी म्हणजेच वैकुंठ आहे. कुंठ म्हणजे कपट. वैकुंठ म्हणजे जिथे कपट नाही. कपट काय आहे तर म्हणजे सकामता आहे. आम्ही कोणती इच्छा करावी म्हणजे प्रकृतीशी संबंध झाला वासनेशी संबंध आला म्हणजे काय आहे की एक प्रकारे ते कपटच झालं. तर बुद्धीचं कपट म्हणजे सकामता. मग जोपर्यंत बुद्धी शरीराचं स्थूल वस्तूचं किंवा जड वस्तूचं चिंतन करते तो पण काय होतं म्हणजे ती स्थूल होते ती सकाम होते. आणि स्थूल असेल सकाम असेल अशी जर बुद्धी असेल तर ती परमेश्वराची मग अनुभव घेता येत नाही आपल्याला. सूक्ष्म बुद्धी असेल निष्काम बुद्धी असेल म्हणजे त्या ठिकाणी फळाची आशा नाही. शुद्ध बुद्धी असेल तर मग जे काय होईल तर म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला भगवंताचा अनुभव त्या ठिकाणी येईल असं लिहिलंय. जसं सूर्यप्रकाश आहे सूर्यप्रकाश अग्नी उत्पन्न करू शकत नाही.
पण त्या मुळात सूर्यकांत मणी एक असतो. सूर्यप्रकाश जर त्या मणीतनं गेला आणि कापसावर समजा पडला तर अग्नी उत्पन्न होतो, कापूस जळतो. याचा अर्थ काय झालं, एक माध्यम मध्ये झालं. माध्यम काय झालं की म्हणे तो सूर्यकांत मणी हे माध्यम झालं. तर तसंच सूर्यप्रकाश ज्याप्रमाणे सूर्यकांत मण्यातून अग्नी प्रगट करतो, त्याचप्रमाणे परमात्मा शुद्ध बुद्धीतून प्रगट होतात. मग ती अशुद्ध बुद्धी असेल तर काय, आपली देहबुद्धी आहेच नाही, मग ती स्थूल आहे आणि अशुद्ध आहे आणि सकाम आहे. पण जेव्हा शुद्ध बुद्धीमधनं, म्हणजे सूर्यकांत मणी, त्याचं उदाहरण दिलंय त्यांनी, म्हणजे सिमिली दिली आहे की सूक्ष्म निष्काम शुद्ध बुद्धीत त्या ठिकाणी जो आहे तो परमात्मा वास करतात. म्हणून वैकुंठ काय आहे तर म्हणे सर्वश्रेष्ठ धाम आहे. आणि जीव जगत जो आहे तो कसा आहे तर म्हणे जीव जो आहे तो पुन्हा जगात येत नाही. जर एकदा तो वैकुंठात पोचला तर यद्गत वा न निवर्तन्ते तद्वाम परमम ममो, अशा प्रकारचे. तर असं जो कोणी असेल, ज्याची शुद्ध बुद्धी असेल, त्यालाच परमात्म्याचा साक्षात्कार होतो, नाही तर मग काही होत नाही. म्हणून मनुष्याचं कसं आहे, मनुष्य जेव्हा काहीतरी देतो तेव्हा तो काहीतरी राखून देतो. परमात्मा कसं देतो, म्हणजे परमात्मा सर्व काही देतो. तर अशा प्रकारची ती बुद्धी परमात्मा बुद्धी. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तिथे विषमता नाहीये. जगामध्ये विषमता आहे. आपण नोकरामध्ये आणि मालकामध्ये जशी विषमता असते, नोकरा करता आणखीन काही, स्वतः करता आणखीन काही, असं एक विषमता जगामध्ये व्यवहारामध्ये आपल्याला दिसते. तर त्याचप्रमाणे जे आहे ते परमेश्वराकडे जे आहे ते विषमता नाहीये असं ते. तर असे सनत कुमार त्या ठिकाणी पोचले. तर ज्ञानाची बुद्धी कशी असते, बालकाप्रमाणे असते. त्यांनी जय विजयाने त्यांना रोखलं. त्यांनी म्हटलं, त्यांना राग आला. ते म्हणे, अरे तू आम्हाला कशा रोखतो, हे तर आमचे भगवान, म्हणजे आमचे बाप एक तर आमच्या बापाकडे जायला रोखणारा कोण तू. तर सनत कुमारांना राग आला. आणि क्रोध कामाचा लहान भाऊ आहे. ज्ञानी पुरुष काय असतात, म्हणजे ज्ञानी पुरुषांना जे आहे ते क्रोध हा एक दोष त्या ठिकाणी येतो. गृहस्थाश्रमामध्ये काय होतं, काम हा दोष येतो. साधूला कोणता दोष येतो, म्हणजे सिद्धीचा दोष येतो त्या ठिकाणी. तर ज्ञानीपुरुषांना काम सतावत नाही, कारण देहबुद्धी तिथे नाहीये. देहबुद्धी असेल तर काम सतावेल, पण त्यांची आत्मबुद्धी असल्यावर त्या ठिकाणी म्हणे त्यांना देहाबद्दल नाही, ते क्रोधाच्या आहारी जाऊ शकतात. तो त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की म्हणजे गृहस्थाला काम सोडणे कठीण आहे, सिद्धीचा मोह सोडणे साधूलाही कठीण आहे. तसंच जो ज्ञानी आहे त्याला जो आहे तो क्रोध सोडणं कठीण होतं, असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. तर खऱ्या ज्ञानी पुरुषाला ब्रह्मज्ञानाची जी सिद्धी आहे, ही सुद्धा सिद्धीच एक प्रकार आहे. तर त्यांनी असं या ठिकाणी सांगितलं की त्याला जेव्हा त्यांना क्रोध आला, त्याच्यानंतर जे आहे त्यांनी त्याला शाप दिला. आणि शाप दिल्यावर त्यांनी काय सांगितलं की तुला 3 वेळा दैत्यकुळात जन्म घ्यावा लागेल, अशा प्रकारचं जयविजयांना त्यांनी शाप दिला. इथे एक जे आहे ते ह्या प्रसंगाचे टीकाकार म्हणून त्यांनी लिहिलंय श्रीधर स्वामी. त्यांच्याबद्दल नमूद केलंय की श्रीधर स्वामींनी असा विचार केला की जय विजय भगवंताजवळ एवढे होते, पार्षद होते, तर त्यांना कसं जे आहे ते राग आला. आणि नंतर सनत कुमारांना जर एवढे मोठे निर्विकार होते तर त्यांना कसा राग आला. अशा प्रकारचं जे आहे ते जय विजयाचं अज्ञान आणि सनत कुमारांचा क्रोध आला हे योग्य नाही असं त्यांनी लिहिलंय या ठिकाणी. आणि जय विजयांचं पतन होणे योग्य नाही, कारण की यद्गत्वान निर्वंतते तद्वाम परम. एकदा तुम्ही त्या धामाला पोहोचल्यावर वापस कसं येतात. पण परत त्यांनी त्याच्यावर असंही दिलेलं आहे पुढे की म्हणजे जे आहे ते नाही, हे सर्व काही बरोबर आहे, योग्यच आहे. वैकुंठात नारायण अनेक वर्ष आराम करतात, तिथे ऐश्वर आहे. खूप आराम केल्यावर कुस्ती खेळावी किंवा अशी इच्छा त्यांना झाली, तेव्हा पार्षदांना त्यांनी राक्षस बनवून दिलं आणि त्यांच्याशी कुस्ती खेळण्याचा विचार केला. तर म्हणजे भगवंतच त्यांना असं म्हणायचंय, भगवंत सर्व करतात, ते ज्ञानही तेच भगवंत देतात, झाकूनही तेच ठेवतात. तर पार्षदामध्ये अज्ञान का आलं, सनत कुमारामध्ये क्रोध का आला, तर म्हणे हे अज्ञान त्या ठिकाणी निर्माण झालं, ते भगवंतानीच केलं, म्हणून सर्व काही भगवंतच करतो आहे आणि जे काही भगवंत करतो ते चूक नाही. अशा प्रकारचं जे आहे त्यांनी बुद्धिवाद त्या ठिकाणी दिलाय. म्हणून काय करा, म्हणजे आपल्या मन बुद्धीवर विश्वास ठेवू नका, अनेकदा मन बुद्धी दगा देते, असंही एक कॉशन त्यांनी दिलंय. काम क्रोधश्य लोभश्य देहे तिष्ठन्ति तस्करा. ते म्हणतात की देहामध्ये 3 तस्कर आहे, चोर आहे. पण ते कसे आहेत म्हणजे ते छिपून बसले. जसं चोर एखादा छिपून बसून आपल्याला कळत नाही कुठे,
तसं ते या ठिकाणी म्हणतात की नाही म्हणे हे छिपून बसलेले काम, क्रोध आणि लोभ, तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा. ते तुम्हाला केव्हा दगा देतील हे सांगता येत नाही. म्हणून मग काय करायचं, मनावर सत्संग आणि भक्तीचा अंकुश असं जर असेल आणि सतत ईश्वर चिंतन असेल तरच ते त्या ठिकाणी शांत होतील, नाही तर तुम्हाला ते त्रास देतील असं त्यांनी म्हटलं. तर अशा प्रकारे जे आहे ते सनत कुमारांना सुद्धा नंतर जे आहे ते त्यांनी क्षमा मागितली. पण भगवंत म्हणाले की नाही, तुमचा अपमान तो माझा अपमान, तुम्ही जे केलंय ते सर्व ठीक आहे. आता मी काय करेन की मी हे जय विजय जे आहे हे 3 दैत्याचे अवतार घेतील आणि 4 अवतार मी घेईन. मग त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हा पहिला अवतार, रावण कुंभकर्ण हा दुसरा अवतार, कारण जय विजय दोघं होते ना ते, आणि शिशुपाल दंतवक्र हा तिसरा अवतार. अशा प्रकारे जय विजय जे आहे ते अवतार घेतील. तर त्यांना असं लिहिलंय डोंगरे महाराजांनी की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे लोभाचे अवतार, रावण कुंभकर्ण हे कामाचे अवतार आणि शिशुपाल दंतवक्र हे क्रोधाचे अवतार. तर हे गुण जे आहे ते राक्षसांमध्ये जास्त दिसतात असं त्यांना म्हणायचं. काम, क्रोध, लोभ काय म्हणे 3 नरकाची द्वार आहे. निष्काम कर्म करायला गेला तर तुम्हाला काम त्रास देईल. तुम्ही ज्ञान घ्यायला गेला, आता आपण ज्ञान या ठिकाणी घेतो तर क्रोध आपल्याला सहज येऊन जातो ज्ञानामध्ये, आणि भक्ती करायला गेला तर म्हणजे लोभ उत्पन्न होतो त्या ठिकाणी. तर त्यांना सांगत तात्पर्य असं की त्यांनी जे आहे ते असं वर्णन उपदेशात्मक केलेलं आहे की त्यांना आपल्याला उपदेश दिला आहे की ज्ञान मार्गात क्रोध आडवा येतो, कर्म मार्गात काम विघ्न आणतो, भक्ती मार्गात लोभ विघ्न आणतो, क्रोधाने ज्ञान नाश पावते, कर्माने कर्मनाश होतो म्हणजे निष्काम कर्म जातं, लोभाने भक्तीचा नाश होतो. म्हणून काय की म्हणजे हे सर्व आठवण ठेवा, लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे वराह आणि नरसिंह अवतार घेऊन हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूचा वध केला आणि राम आणि कृष्ण रूपामध्ये त्यांनी रावण, कुंभकर्ण, शिशुपाल दंतवक्राचा हे केला. आणि नंतर 3 जन्मानंतर जय विजय पुन्हा प्रभुधामामध्ये गेले. रामावतार हा जय विजय यांना मिळाला शापामुळे झाला असंही त्यांनी म्हटलंय. तसंच मनु आणि शतरूपी यांना वंदन केलेल्या, यांना दिलेल्या वरदानामुळे पण झालं असं त्यांनी म्हटलंय. आणि त्याच्यानंतरच त्यांचं आहे की नारदांना जे आहे नारदांचं दिलंय की भगवंताला नारदाचा शाप. नारद जे आहे ते काय झालं की म्हणे एकदा जे आहे ते बसले होते हिमालयामध्ये. ज्ञान झाल्यावरही वासनांचा नाश झाला नसेल तर ज्ञान दृढ होत नाही असं लिहिलंय. हे महत्वाचं आहे की ज्ञानाला दृढता येण्यासाठी वासनांचा नाश होणे अत्यंत आवश्यक आहे. मन जर वासना अडकलेलं असेल आणि विषयाच्या माझे भरकट असेल अंतःकरणात, मग जरी ज्ञानदीप प्रकट झाला तरी पण काय होईल की ते इंद्रियांचे दरवाजे खुलले, मग त्यातून ती हवा येईल, विषयरूपी हवा आतमध्ये येईल आणि त्या ज्ञानरूपी दीपाला जे आहे ते विझवून देईल. हवेचा झोत येईल आतमध्ये आणि प्रज्वलित झालेला ज्ञानदीप विझवून टाकेल. कलबल छल करी जाही समीपा, अंचल बात बुझावही दीपा असं त्यांनी म्हटलं. तर हे सुंदर आहे, हे सर्व तत्वज्ञानाचं आहे की आम्ही ज्ञान इथे कमवलं, ज्ञान आम्हाला मिळालं, पण जर विषयाला जर आम्ही आतमध्ये जाऊ दिलं तर ते ज्ञानदीप जो आहे तो विझवून देईल असं त्यांनी म्हटलंय. विषयरूपी हवेचा झोत आत येतो आणि प्रज्वलित झालेला ज्ञानदीप तो विझवून टाकतो. आणि तुळशीदासांनी त्याचं जे आहे ते केलेलं आहे, म्हणजे सपोर्ट केला आहे त्याला की मन मेलेलं नसेल तर ज्ञानात स्थिरता येत नाही. जर तुमच्या वासनेचा नाश झाला नसेल तर ज्ञानात स्थिरता येत नाही. मग ते ज्ञान काय होतं तर म्हणे पुस्तक असतात या विद्या परहस्तगतम धनम, म्हणजे ते पुस्तकातच राहतं ते ज्ञान असं त्यांना म्हणायचंय. अनेकांच्या ते जिवेवर असतं पण जीवनात उतरत नाही असं म्हणतात. जसं आहे की धन जर आहे, मग हे ज्ञान पुस्तकात जर असेल जीवनात उतरत नाही तर मग ज्ञान कामास काय येईल आपल्या. एखादं ज्ञान आहे खूप आणि जीवनात उतरलं नाहीये, मग त्याचं कामास कसं येईल ते. आता समजा एखादं धन आहे तुमच्याकडे आणि तुम्ही कोणाकडे ठेवलंय ते धन आणि वेळेवर जर तुम्हाला मिळालं नाही ते धन, तर मग ते तुम्हाला काय काम असेल त्या धनाचं, काय काम, काय फायदा झाला. तर तसंच ज्ञानाचं आहे की ज्ञान तुम्ही पुष्कळसं कमवलं, एकट्ठ केलं, सर्व काही केलं, जीवनात उतरवलं नाही तर मग ते ज्ञान तुम्हाला कसं कामास येईल असा प्रश्न या ठिकाणी विचारतात ते. म्हणून ते म्हणतात की विद्वान शास्त्रांच्या मागे धावतो, शास्त्री विद्वानांच्या मागे चालत येतात. शास्त्रीय अभ्यासातून जो बोलतो तो विद्वान भगवंताला प्रसन्न करण्यासाठी त्याच्या प्रेमात दंग होत नाही. जे दंग होऊन बोलतात परमेश्वराच्या, ते परमेश्वराच्या कृपेने त्यांना ज्ञान होतं. आणि असं लिहिलंय की संत अंतःकरणातील पोथी वाचून भगवंताच्या प्रेरणेने बोलतात, पुस्तकात पाहून बोलत नाही.
म्हणजे संत काय करतात म्हणजे अंतःकरणातील पोथी वाचून, याचा अर्थ की त्यांनी जो अनुभव आलेला आहे त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे त्यांच्यातून त्यांना प्रेरणा येते, म्हणून त्यांच्याकडे केवळ पुस्तकी ज्ञान नाहीये. म्हणून संत सेवा करणं, परमेश्वराला जो आहे तो प्रसन्न केलं केव्हा होईल, म्हणजे संत सेवा केल्याने होईल, नुसतं पुस्तक वाचल्याने होणार नाही. वाघ वैखरी शब्दधरी शास्त्र व्याख्यान कौशलम, म्हणजे शास्त्र व्याख्यान, विद्वतापूर्वक व्याख्यान देणे, धर्मावर लांबलचक भाषण करणं वगैरे जे आहे ते. शब्दजालम महारण्यम चित्तवय कारणम, म्हणजे शंकराचार्यांनी सुद्धा म्हटलंय शब्दाचं जाळ पसरवण्याकरता जे आहे ते पांडित्य जे आहे ते असतं तिथे, पण त्या पांडित्याचं ज्ञानामध्ये रूपांतरण होत नाही, ते पांडित्य पतन होतं. मग पांडित्य म्हणजे ज्ञान टिकवण्याकरता काय करायचं, तर म्हणजे प्रखर उपासना, ध्यान आणि भक्ती हे तीन त्या ठिकाणी हवे, तेव्हाच ते ज्ञान टिकेल, नाही तर ते ज्ञान टिकणार नाही. समर्थांनी 12 वर्षाची तपस्या केली, आता जे सलीलजींनी सांगितलं त्याची आठवण केली, त्याची आठवण या ठिकाणी सुद्धा होते की प्रखर उपासना होती, प्रखर ध्यान होतं, प्रखर भक्ती रामाची होती, आणि त्यावेळेस त्यांना जे आहे ते माया त्रास देत नाही, पतन होत नाही, ज्ञान स्थिर होतं, जितेंद्रिय होतो, बुद्धिज्ञान टिकतं, संयम त्या ठिकाणी येतो, मन बुद्धी त्या ठिकाणी शुद्ध होतं. हे सर्व केव्हा होतं, उपासनेला दृढ चालवावे, तेव्हाच ते होईल. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संता सदा नमावे. तर आत्मा काय आहे की आत्मा हा ज्ञानमयच आहे, सर्वदूर आत्मतत्व आहेच, वेगळं असं काहीच नाहीये. फक्त जे आहे ते आम्हाला ज्ञानामध्ये स्थिरता येत नाही, आणि एकदा ती स्थिरता आली की मग परमात्माची कृपा होईल आणि आम्हाला त्याचं अनुभवामध्ये त्याचं परिवर्तन होईल, असं त्यांना म्हणायचं आहे. कोणी ज्ञानी नाही, कोणी मूढही नाही, पण श्रीराम अशा लीला करतात. म्हणजे इथे लिहिलंय की मनुष्य मूर्ख नसतो, परंतु त्याचे ज्ञान स्थिर राहत नाही, आणि मग हे सर्व परमात्माचीच लीला आहे. तर नारदांबद्दल लिहिलेलं या ठिकाणी की नारदांची कथा त्यांनी अशा प्रकारे सांगितली की नारद बसले होते याच्यामध्ये आपल्या साधनेमध्ये, आणि त्यावेळेस इंद्राला असं वाटलं की अरे हे नारद जे आहे ते माझी गद्दी घेतील की काय, म्हणून त्यांनी जे आहे ते त्यांना पाठवलं, कामदेवाला पाठवलं की मी तू आपले पार्टी घेऊन जा, अप्सरांना घेऊन जा, आणि त्यांचं जे आहे ते मूळ समाधी जी आहे. तर त्यावेळेस ते गेले, पण नारदांवर त्याचा परिणाम झाला नाही. मग त्यांनी या ठिकाणी 2 शब्द दिले, अपेक्षात्मक आणि उपेक्षात्मक. दृष्टी 2 प्रकारची, 2 प्रकारची दृष्टी, अपेक्षात्मक आणि उपेक्षात्मक. आम्ही जर उपेक्षात्मक केली तर म्हणजे आम्ही अलिप्त आहोत त्याच्यापासून, आणि अपेक्षात्मक केली तर मी त्याच्यामध्ये गुंतलेलो आहोत. तर ज्ञानी पुरुष जगाकडे उपेक्षात्मक दृष्टीने पाहतात, अपेक्षात्मक दृष्टीने पाहत नाही, असं त्यांना म्हणायचं. अपेक्षात्मक म्हणजे काय की जग आपल्याला सुंदर वाटतं, मग आपण त्याचा मोह येतो मग त्या ठिकाणी, कारण प्रत्येक वस्तूत माया ही आहेच. मग सौंदर्य ही मनाची कल्पना आहे, ते म्हणतात मनामुळे आपल्याला ते चांगलं वाटतं. म्हणजे एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवर जर प्रेम झालं तर असं नाही की ती मुलगी सुंदरच असेल, पण त्या मुलाला असं वाटतं किंवा त्या मुलीला असं वाटतं. तर म्हणून सौंदर्य ही मनाची कल्पना आहे, असं लिहिलंय या ठिकाणी. मनुष्याला जे सुंदर वाटेल ते कदाचित कबूतरला वाटणार नाही, असंही लिहिलंय. तर सौंदर्य डोळ्यात असतं, पण मनुष्य ते वस्तूत पाहतो. आपल्या डोळ्यात सौंदर्य आहे, पण तो मनुष्य डोळ्यात कुठे पाहतो, वस्तूत पाहतो. डोळ्यात काम आहे म्हणून त्याला ते सुंदर दिसतं, ती वस्तू सुंदर दिसते, ती व्यक्ती सुंदर दिसते, कारण डोळ्यामध्ये काम आहे जगातील, म्हणून त्याला तिथे मोह होतो. मग ते सौंदर्य पाहून विकार उत्पन्न होतो, मोह उत्पन्न होतो. मग खरं म्हणजे काय की ते सौंदर्यच नाही, सुंदर केवळ प्रभू आहे, श्रीराम आहे, निराकार तत्व सुंदर सर्व दूर आहे, त्याच हे सर्व प्रगट झालेलं आहे. हा भाव त्या ठिकाणी जो आहे, हा बोध त्या ठिकाणी ते पॉइंट आउट करतात. तर एवढं जर तुम्ही पदार्थावर मन लावलं, एवढं श्रीरामाकडे मन लावलं, तर काय होईल की म्हणजे जे आहे ते मग तुम्हाला त्या ठिकाणी त्या विषयांचा मोह सोडून भक्ती त्या ठिकाणी उत्पन्न होईल, आणि जगाप्रती आसक्ती ही माया, आणि परमेश्वराप्रती आसक्ती हे काय म्हणे, ही भक्ती. सुंदर त्याचं हे दिलेलं आहे की भक्ती म्हणजे काय, ईश्वरावरची आसक्ती. तर असं तुम्ही नारदांनी जे आहे उपेक्षात्मक दृष्टीने पाहिलं, मग त्यांना थोडा अभिमान जागृत झाला, मग ते शंकराकडे गेले, मग त्यांनी आपले सर्व अनुभव सांगितला. मग शंकरांनी सांगितलं की अरे असं सर्व सांगू नका, असं सर्व सांगितलं की तुम्ही असं केलं, काम जेत आहात तुम्ही, असं त्यांनी म्हटलं, तर मग जे आहे ते तुमचं पुण्य जे आहे ते चाललं जाईल. आत्मस्तुती करू नका, मी निर्विकार राहिलो, अजेय राहिलो, असं अशा प्रकारे त्यांनी जेव्हा म्हटलं, तेव्हा शंकरांना ते काही पसंत पडलं नाही.
आत्मप्रशंसेमुळे पुण्याचा नाश होतो असं म्हटलंय. मग त्यांनी सांगितलं की आता तुम्ही जाता आहात विष्णूकडे, त्यांना नका सांगू असं. पण नारदाला काय वाटलं की म्हणे हा मानवी स्वभाव आहे, त्यांना ईर्ष्या झाली म्हणून ते असं मला सांगतात. ते मध्ये विष्णूकडे पण गेले आणि विष्णूकडे जाऊन सुद्धा जे आहे ते काय झालं होतं म्हणे त्यांनी जे आहे ते तिथेही आपली स्तुती केली. मग त्यावर परमात्मा म्हणाले की तुमचं काय कोणी बिघडवू शकतो, म्हणजे तुमचं स्मरण करणाराही कामाधीन म्हणजे तुम्ही स्वतःच कामाधीन नाही, तुमचं स्मरण करणाऱ्याला कामाधीन होणार नाही. अशा प्रकारचं जे आहे त्याची स्तुती केली, त्यांचा अभिमान आणखीन वाढला. म्हणून मनुष्य अभिमान जेव्हा सोडत नाही तेव्हा अंतःकरण दीन होणं हे फार कठीण आहे, शरणागत होणं हे फार कठीण आहे. मग भगवान समजले की याचा अभिमान जागा झाला, आता कसं करायचं. मग त्यांनी जे आहे ते एक सुंदर नगरी निर्माण केली आणि नारद तिथे गेले. तिथं जो राजा होता, मुलीचं लग्न होतं. नारदाला ती मुलगी पाहून खूप हे झालं, म्हणजे काम जागृत झाला, त्याला खूप आवडली. मग त्यांनी विचार केला की ही मुलगी मला मिळाली पाहिजे, कारण स्वयंवराचा घाट घातला होता. मग नारदाने जे आहे विष्णूला प्रार्थना केली की तुझं स्वरूप तू मला दे, म्हणजे तुझ्या स्वरूपासारखं ही मुलगी भाळेल मला असं. मग विष्णूने म्हटलं की ठीक आहे, तुझं कल्याणाचं आहे काय ते करेल, स्वरूप देईल असं नाही म्हटलं, कल्याणाचं आहे काय ते करेल. मग त्याला माकडाचं स्वरूप दिलं. म्हणजे माकडाचं स्वरूप दिलं तर जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी निश्चितच जे आहे ती त्याची मुलगी पाहून जी आहे ती त्याच्याकडे गेली नाही, दूर राहिली त्याच्यापासून. नारदाने पुष्कळ प्रयत्न केला की ती माझ्याकडे पाहिल म्हणून, पण तसं काही झालं नाही. आणि मग शेवटी जे आहे ते नारद जे आहे ते काय झालं की ते रागवले. जेव्हा त्यांनी पाहिलं की मग त्यांनी काय केलं म्हणे, त्यांनी विष्णूला वरलं. विष्णू सुद्धा पोचले होते रायाच्या रूपामध्ये. नारद त्याच्या विष्णूवर खूप रागवले. ते म्हणे की तुम्ही जे आहे ते मला इथे दगा दिला, तुम्ही मला म्हटलं होतं की मी देईन सुंदर स्वरूप, तुम्ही हे दिलं नाही. पण त्यांनी काय केलं की स्वतः म्हणजे नारायणाचं स्वतःचं रूप जे आहे त्यांनी मागितलं होतं, पण यांनी माकडाचं रूप त्याला दिलं. तर याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ हा झाला की परमेश्वराने त्याचं कल्याण केलं. जे कल्याणाचं होतं ते दिलं. आणि त्याच्यानंतर जे काय केलं ते म्हणजे जे आहे ते जेव्हा त्यांनी माया दूर केली भगवंतानी, जेव्हा नारद हे झाले, म्हणजे नारद जेव्हा रागवले भगवान विष्णूवर, तेव्हा प्रभूंनी काय केलं म्हणजे माया नाहीशी केली. नारद आपल्या मूळ स्वरूपात आले आणि त्यांना समजून चुकले की माझा मोह दूर करण्यासाठी प्रभूंनी हे सर्व केलं होतं, म्हणजे कल्याणाचंच काम केलं असं. मग त्यांनी जे आहे ते माफी वगैरे मागितली. अशा प्रकारचं जे आहे त्यांनी दिलेलं आहे. मग या आपल्याला काय या ठिकाणी घ्यायचं, म्हणजे या ठिकाणी हे घ्यायचं की मायाचा जो आहे तो आपल्याला आपलं मन आणि बुद्धी हे दोन्ही त्या ठिकाणी काय करायला हवं, म्हणजे जे आहे ते स्थिर ठेवायला हवं आणि सावध राहायला हवं. सावध राहून जे आहे ते व्यवहार करायला हवा आणि भगवंताचं निरंतर चिंतन करणं हेच जे आहे ते मुख्य त्या ठिकाणी आपल्याला असायला हवं. हे अशा प्रकारची ही सुंदर कथा या ठिकाणी आहे. आपण चालू ठेवू पुढे आणि ह्याच्यानंतर जे आहे इथे थांबतो मी. जय जय रघुवीर समर्थ. आपण आता आत्मशतक म्हणूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम्, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायुः, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न मे द्वेषरागो न मे लोभमोहः, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः
शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्